कारंजा तालुक्यातील विश्रामगृह येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शनिवार 15 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता स्थानिक विश्रामगृह कारंजा लाड येथे पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषद संपन्न झाली। आयोजित पदाधिकाऱ्यांच्या संवाद चर्चासत्रामध्ये कारंजा मानोरा तालुक्यातून बहुसंख्य आणि उपस्थित असलेले परिसरातील शेतकरी, समाजसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांच्याशी विविध विषयावर चर्चा करून सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता पांदन रस्ते उपलब्ध करून देणे यासह विविध विषयांवर चर्चा करून कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याकरिता पुढाकार घ्यावा आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा असे सर्वानुमते संवाद बैठकीच्या चर्चासत्रामध्ये ठरवण्यात आले। या संवाद बैठकीला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष माचरंदास इंगोले, प्रदेश संघटक तथा पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख तथा उल्हासनगर महानगरपालिकेचे माजी महापौर तथा सलग 4 वेळा सभापती असलेले प्रमोद जेठले यांनी मार्गदर्शन केले। कार्यकर्त्यांचा संवाद चर्चासत्र संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये विविध माध्यमांचे पत्रकारांची अतिवृष्टी व संततधार पावसामुळे नुकसान झालेले परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती। सर्वप्रथम परिसरातील शेतकऱ्यांनी संततधार पावसामुळे शेतीचे पिकांचे नुकसान झालेले तथा बोगस बियाण्यामुळे कोणत्याही प्रकारची फलधारणा न झाल्यामुळे सोयाबीनच्या झाडांना एक क्षण सुद्धा नसलेल्या शेतकऱ्यांनी, शेतात पानदान रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल उपस्थित शेतकरी यांनी पत्रकारांसमोर आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेत्यांसमोर आपली व्यथा मांडली आणि सर्व पत्रकारांनी सुद्धा त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्याकरिता पत्रकारितेच्या लेखणीच्या माध्यमातून प्रयत्नरत राहू आणि न्याय मिळवून देऊ असे शेतकऱ्यांना सांगितले। त्यानंतर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माननीय चरणदासजी इंगोले, पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनापती लॉंग मार्च प्रणेते प्राध्यापक जगेरथ कफडे सर यांनी कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्रामधून पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित केलेले पण निवडणूक लढविणारे उल्हासनगर महानगरपालिकेचे माजी महापौर तथा 4 वेळा सभापती असलेले पश्चिम विदर्भ प्रमुख तथा अधिकृत उमेदवार प्रमोद जेठले, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख तथा कारंजा तालुका अध्यक्ष तथा संवाद बैठक तथा पत्रकार परिषदेचे आयोजक विलास राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये पक्षाची भूमिका तथा विविध आंदोलनात उपोषण यांच्या माध्यमातून तथा संसद आणि विधानसभेमधून केलेल्या कामाची तथा उल्हासनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून केलेले विकास संपूर्ण महाराष्ट्र केलेली आहे आणि तेथील अनुभवाच्या आधारे कारंजा मानोरा मतदारसंघामधून सर्वतोपरी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार करण्याकरिता उद्योगधंदे कसे आणता येईल, एमआयडीसीचा प्रलंबित असलेला प्रश्न तात्काळ माननीय मुख्यमंत्री महोदय सोबत चर्चा करून कसा सोडवता येईल, गोरगरिबांना घरकुल, मालकी हक्काने नमुना गायरान जमिनी आरक्षण यासह सर्व समाजाला न्याय देऊ, कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्रातील जनतेला विकास करून कसा न्याय देता येईल याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नास सविस्तर अभ्यासपूर्ण उत्तरे देऊन प्रश्न अधिकाऱ्यांनी चर्चा करून कसे सोडविता येईल, मनमोकळ्या प्रभारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊन पक्षाची आणि कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्रातून का निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला याबद्दल सुद्धा त्यांनी सविस्तर चर्चा करून उत्तरे दिली। तालुकाध्यक्ष तथा वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख विलासराव त्यांनी सुद्धा त्यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले। उपस्थित शेतकऱ्यांच्या व्यथा ट्रान्सलेशन भाववाढी बाबत पीकविमा कंपन्याचे फसवेगिरी, बेरोजगारी, शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता न मिळालेले पांदन रस्ते यास विविध विषयावर पक्षाची भूमिका स्पष्ट करून पत्रकार परिषदेला सुरुवात केली। कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्रामधून बहुसंख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, शेतकऱ्यांची बहुसंख्येने असलेली उपस्थिती लक्षणीय होती। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कारंजा तालुका अध्यक्ष तथा वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख विलास राऊत यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यशस्वीकरिता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने परिश्रम घेतले। या संदर्भात मान्यवरांनी दिलेली मुलाखत पाहूया। कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक, कारंजा लाड। पोचवा आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून या राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी, बेरोजगाराला न्याय मिळवून देण्यासाठी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी, सर्व एकूणच जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आदरणीय जोगेंद्रजी कवाळे सरांच्या नेतृत्वाखाली पीपल्स रिपब्लिकन पक्ष काम करते आहे। कालही केलं, आजही करत आहे, उद्या देखील करणार आहे।
आम्ही राजकारणापेक्षा सामाजिक कार्यावर आमचा जास्त विश्वास आहे. सामाजिक कार्यावर भर देऊन आम्ही काम करतो आहे. त्यामुळे आम्हाला सामाजिक समस्या सोडवणे महत्त्वाचे वाटते. हां राऊत साहेब.